आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मोदींवर हल्लाबोल। अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील 38 आरोपींना फाशीची शिक्षा। महाराष्ट्रात निर्माण झाला बर्ड फ्लूचा धोका। काँग्रेसचे आंदोलन राज्यव्यापी होणार। माजी मंत्री आमदार रमेश जारकीहोळी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दणका। आमदार अभय पाटील यांनी उपस्थित केला राजहंसगडावरील केबल कारचा मुद्दा। हिजाबच्या समर्थनासाठी आंदोलन सुरूच। जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात। भगवा ध्वज संरक्षण प्रकरणाच्या खटल्यातून आमदार अभय पाटील यांच्यासह 38 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता। व्यापारी संकुलातील दुकानांच्या बोर्डची चोरी। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। मागील काही वर्ष सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिल्यानंतर मनमोहन सिंग यांनी आता पुन्हा राजकारणात दमदार पुनरागमन केले आहे। पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता पंतप्रधान मोदी यांच्यावर तोफ डागली आहे। प्रकृती अस्वास्थ्याच्या बातम्यांनंतर आणि अनेक महिन्यानंतर मनमोहन सिंग यांनी समोर येत सध्याच्या घडामोडींवर भाष्य केलं आहे। पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मनमोहन सिंग यांचा पंजाबी भाषेतील एक व्हिडिओ ट्विट केला आहे। साधारण 9 मिनिटाच्या या व्हिडिओत मनमोहन सिंग यांनी त्यांच्या संयमी भाषेत पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि भाजप यांच्यावर जोरदार प्रहार केले आहेत। केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक, सामाजिक स्थिती, विदेश नीती कशी बिघडली आहे यावर मनमोहन सिंग यांनी भाष्य केलं आहे। भाजपचा राष्ट्रवाद हा इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या धोरणावर आधारित आहे। या सरकारच्या काळात घटनात्मक संस्था दुर्बल केल्या जात असल्याचा आरोप मनमोहन सिंग यांनी केला आहे। पंतप्रधान मोदी यांच्या आर्थिक धोरणांवर मनमोहन सिंग यांनी टीका केली आहे। अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील 38 आरोपींना फाशीची शिक्षा। सन 2008 मध्ये गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे। सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश AR पटेल यांनी 49 दोषींपैकी 38 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे। इतर 11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। न्यायाधीश AR पटेल यांनी 8 फेब्रुवारीला सर्व निर्णय देताना सर्व 49 आरोपींना दोषी ठरवलं होतं। कोर्टाने 77 पैकी 28 आरोपींची सुटका केली होती। त्यामुळे या 49 आरोपींना काय शिक्षा दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। त्यानुसार कोर्टाने आज निर्णय दिला असून 38 जणांना फाशी तर 11 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे। या स्फोटात 56 लोकांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते। 26 जुलै 2008 रोजी हे बॉम्बस्फोट झाले होते। 26 जुलै 2008 ला झालेल्या 21 साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं। महाराष्ट्रात निर्माण झाला बर्ड फ्लूचा धोका। महाराष्ट्रात पुन्हा एकदा बर्ड फ्लूच्या धोक्याने डोके वर काढले आहे। त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे। ठाणे जिल्ह्यातील वेहळोली गावातील मुक्तिजीवन सोसायटीच्या फार्ममधील 300हून अधिक देशी कोंबड्या आणि बदके गेल्या काही दिवसात मृत पावली आहेत। या कोंबड्या आणि बदकांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याची बाब तपासणी अहवालात निष्पन्न झाली आहे। यामुळे प्रशासन सतर्क झालं असून क्षेत्राच्या 1 किलोमीटर परिघातील 23,000 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत। तसंच बाधित क्षेत्राच्या 10 किलोमीटर परिघातील कोंबड्यांचे नमुने तपासणी
तपासण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे। बाधित क्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधित क्षेत्राच्या 1 किलोमीटर परिघातील चिकन विक्रेते आणि वाहतूकदारांचे दैनंदिन कामकाज रोखण्याचे आदेश जिल्हा अधिकाऱ्यांनी दिले आहेत। या दरम्यान पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। शहरातील बर्ड फ्लूची परिस्थिती सध्या आटोक्यात आहे। प्रशासन याबाबत खबरदारी घेत असून चिंता करण्याचं कारण नाही असं त्यांनी म्हटलं आहे। काँग्रेसचे आंदोलन राज्यव्यापी होणार। पंचायत राज्य मंत्री के.एस. ईश्वरप्पा यांच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने काँग्रेसने पावले उचलली आहेत। आता हे आंदोलन राज्यव्यापी बनवण्यासाठी काँग्रेस नेते सरसावले आहेत। त्यांनी या संदर्भात आपल्या पक्षातील सदस्यांना सूचना केल्या आहेत। या पुढील काळात ईश्वरप्पा यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याबाबत त्यांनी माहिती दिली आहे। हिजाबच्या मुद्द्यावरून विधिमंडळात सुरू झालेल्या गोंधळाची परंपरा मागील पानावरून पुढे सुरू राहिली आहे। त्यामुळे शुक्रवारी देखील विधिमंडळाचे कामकाज गोंधळातच सुरू राहिले। दरम्यान पंचायत राज मंत्री के.एस. ईश्वरप्पा यांनी लाल किल्ल्यावर भगवा फडकवू असे विधान केल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी याचा तीव्र शब्दात निषेध केला। तसेच ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला। ईश्वरप्पा यांनी केलेले विधान देशद्रोही आहे असा मुद्दा चर्चेत आला होता। मात्र या मुद्द्याची मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी गंभीर दखल घेणे गरजेचे होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केला। तसेच जोपर्यंत ईश्वरप्पा यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आपण अहोरात्र धरणे आंदोलन सुरू ठेवू असा इशारा त्यांनी दिला। माजी मंत्री आमदार रमेश जारकीहोळी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दणका। माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांचा समावेश असलेल्या आक्षेपार्ह सीडी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने बेंगळूर शहर न्यायालयात बी अहवाल सादर केला होता। तपासात जारकीहोळींविरुद्ध कोणताही पुरावा आढळला नसल्याचे त्यात म्हटले होते। मात्र या विरोधात त्या युवतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। आता सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीचा तो अहवाल स्थगित करण्याचा आदेश दिला आहे। त्यामुळे या अश्लील सीडी प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण लागले आहे। पीडित महिलेने जारकीहोळींविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता। तपास अधिकाऱ्यांनी अहवालात सहमतीने लैंगिक संबंध असल्याचे नमूद केले आहे। यावर सर्वोच्च न्यायालयाने एसआयटी कडून झालेली चौकशी योग्य नसल्याचे ताशेरे ओढले आहेत। एसआयटी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तपासादरम्यान त्यांना आढळले की हे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरेसे पुरावे नाहीत। त्यामुळे बी अहवाल न्यायालयासमोर दाखल करण्यात आला। मात्र हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडून स्वीकृत झालेला नाही। त्यामुळे रमेश जारकीहोळी यांच्यासमोरील संकटात भर पडली आहे। आमदार अभय पाटील यांनी उपस्थित केला राजहंसगडावरील केबल कारचा मुद्दा। राजहंसगड येथे केबल कारची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। याबाबतचा प्रस्ताव पर्यटन खात्यासमोर विचाराधीन आहे। या संदर्भात बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी विधिमंडळात आवाज उठवला आहे। विधानसभेतील प्रश्नोत्तरांच्या वेळी त्यांनी पर्यटन मंत्र्यांना सदर योजनेच्या संदर्भात प्रश्न विचारला। त्यांनी म्हटले की येळ्ळूर राजहंसगड परिसराच्या विकासाच्या दृष्टीने राज्य सरकारने योजना आखली आहे। यामध्ये केबल कार या योजनेचा समावेश होता। मात्र अद्याप या प्रकल्पासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले नाही। हे अनुदान त्वरित उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अभय पाटील यांनी पर्यटन मंत्री आनंद सिंग यांच्याकडे केली। यावेळी पर्यटन मंत्र्यांनी याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल आणि अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले। हिजाबच्या समर्थनासाठी आंदोलन सुरूच। हिजाबच्या मुद्द्यावरून सध्या शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे। एकीकडे हिजाबच्या संदर्भात न्यायालयाकडून निकालाची अपेक्षा आहे, मात्र विद्यार्थिनींनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे। शुक्रवारी देखील विद्यार्थिनींनी हिजाबासाठी निदर्शने केली, तसेच आपल्या मागण्या मांडल्या। हिजाब ही आमच्या धर्माची संस्कृती आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत याला विरोध खपवून घेतला जाणार नाही असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला। त्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली। विद्यार्थिनींनी आम्हाला आमचा हक्क मिळावा या मागणीसाठी काही महाविद्यालयांसमोर निदर्शने केल्याची माहिती मिळाली आहे। विद्यार्थिनींच्या आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेला शहरातील महाविद्यालयांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागला आहे। कोणत्याही अनुचित प्रकाराला थारा देण्यात येणार नाही अशी ग्वाही पोलीस यंत्रणेने दिली आहे। जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात।
जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असून गुरुवारी दिनांक 17 रोजी केवळ 84 जणांना कोरोनाची लागण झाली, तर रुग्णसंख्या घटत असल्यामुळे बीम्स मधील कोरोना वॉर्ड संख्या कमी करून नियमित रुग्णांसाठी वापरण्याच्या सूचना प्रादेशिक आयुक्तांनी केल्या आहेत। आज बेळगाव शहरात अनगोळ, भाग्यनगर, सह्याद्रीनगर, सदाशिवनगर, समर्थनगर, नेहरू नगरात 21 तर बेळगाव तालुक्यात केवळ बाळेकुंद्री आणि उसगावात 2 रुग्ण सापडले आहेत। कोरोना स्थितीचा प्रादेशिक आयुक्त आमलान बिस्वास यांनी आढावा घेतला। आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मुन्याळ, जिल्हा दक्षता अधिकारी डॉक्टर बाळकृष्ण तुक्कार यांच्यासह बीम्स संचालक डॉक्टर RG विवेकी यांच्याशी चर्चा केली। कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राखीव वॉर्डचे सॅनिटायझेशन करून ते नियमित रुग्णांसाठी खुले करण्याच्या सूचना प्रादेशिक आयुक्त बिस्वास यांनी दिल्या आहेत। भगवा ध्वज संरक्षण प्रकरणाच्या खटल्यातून आमदार अभय पाटील यांच्यासह 38 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता। दिनांक 31 मे 2011 रोजी विष्णू गल्ली वडगाव येथे भगवा ध्वज संरक्षण प्रकरणाच्या उसळलेल्या दंगल प्रकरणातील आमदार अभय पाटील यांच्यासह 38 कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। या दंगलीमध्ये कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड झाली होती। विष्णू गल्ली येथील भगवा ध्वज काही समाजकंटकांनी काढला होता, त्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता। याचा जाब विचारण्यासाठी कार्यकर्ते या ठिकाणी जमले होते। तसेच आमदार अभय पाटील यांनी या ठिकाणी धाव घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली। सदर भगवा ध्वज पुन्हा लावण्यात यावा यासाठी आमदार अभय पाटील यांनी पोलिसांना कठोर सूचना केल्या आणि आमदार अभय पाटील यांनी स्वतः भगवा ध्वज पुन्हा फडकवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांबरोबर त्यांची शाब्दिक चकमक झाली। यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून या प्रकरणी आमदारांसह कार्यकर्त्यांवर खोटे खटले दाखल केले। परिवारातील हिंदुत्ववादी संघटनांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनांचे कोणतेही नेते त्या ठिकाणी उपस्थित नसताना आमदार अभय पाटील यांनी परिस्थिती नियंत्रणासाठी परिश्रम घेतले होते। या प्रकरणानंतर आमदार अभय पाटील यांच्यासह 38 कार्यकर्त्यांवर शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले होते। या खटल्यासाठी अभय पाटील यांनी न्यायालयात वेळोवेळी उपस्थिती दर्शविली, तसेच हा खटला येथील न्यायालयात चालविण्यात आला। सुनावणीनंतर कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। व्यापारी संकुलातील दुकानांच्या बोर्डची चोरी। शहर आणि परिसरात मध्यवर्ती भागात अनेक व्यापारी संकुले आहेत। यामध्ये आतील भागात असणाऱ्या दुकानांचे दुकानदार ग्राहकांच्या सोयीसाठी बाहेरील बाजूस बोर्ड लावत असतात, मात्र या बोर्डची चोरी करण्याचे प्रकार घडत आहेत। विशेष म्हणजे CCTVच्या माध्यमातून हे प्रकार उघडकीस आले आहेत, त्यामुळे अशा चोरांचा शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे। व्यापारी संकुलाच्या आतील बाजूस असणाऱ्या दुकानदारांना बराच वेळ आपल्या ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी बोर्ड ठेवणे आवश्यक असते, मात्र दुकान बंद झाल्यानंतर हा बोर्ड बाहेर राहिल्यास सुरक्षित राहू शकत नाही। चोरट्यांची नजर त्याच्यावर पडल्यास या बोर्डची चोरी देखील होऊ शकते, असे यामधून निदर्शनास आले आहे। त्यामुळे आता दुकानदारांनी सावध राहणे गरजेचे आहे। तसेच भुरट्या चोरांना आवर घालण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून कोणती पावले उचलली जाणार याकडे लक्ष लागले आहे। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा।
इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यात होदुगेरे या गावी असणाऱ्या शहाजीराजे भोसले यांच्या दुर्लक्षित समाधी स्थळाच्या विकासासाठी आमदार अभय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे। या संदर्भात यापूर्वी या समाधी स्थळाच्या विकासासाठी मागील मुख्यमंत्री BS येडियुराप्पा यांना माहिती देऊन अनुदानाची मागणी करण्यात आली होती। सन 2011-12 या कालावधीत थेट भेट देऊन याबाबत पुढील पावले उचलण्यात आली होती। स्थानिक आमदारांच्या सहकार्याने या समाधी स्थळ विकासाच्या कार्यामध्ये परिसर सुशोभीकरण आणि नवीन बांधकामासाठी आराखडा तयार करण्यात आला होता। यामध्ये समाज भवन बांधणीसाठी 1 कोटी रुपये, यात्री निवासासाठी 50 लाख रुपये आणि कमान उभारणीसाठी 25 लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे। मात्र सदर समाधी स्थळ हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याकडून सुरक्षित करण्यात आल्यामुळे तेथील विकास कामे हाती घेण्यास योग्य वेळेत प्रारंभ होऊ शकला नाही। आता यासाठी पुन्हा एकदा हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली आहे। 10,000 रुपयांची लाच घेणाऱ्या APMC सचिवाला 4 वर्षांचा कारावास। व्यवसाय परवाना देण्यासाठी 10,000 रुपयांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात अडकलेल्या APMC सचिवाला कुर्ची न्यायालयाने 15,000च्या दंडासह 4 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। चौथे अतिरिक्त जिल्हा सत्र आणि विशेष न्यायालयाचे न्यायाधीश NV विजय यांनी हा निकाल दिला। सुरप्पा हंकप्पा लमानी असे APMC सचिवाचे नाव आहे। 2016 मध्ये महादेव सुरेश चौगुले राहणार जलालपूर तालुका रायबाग यांनी APMC मध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी परवान्याकरिता अर्ज केला होता। परवाना देण्यासाठी सचिव सुरप्पा लमानी यांनी 10,000 रुपयांची लाच मागितली होती। त्यानंतर चौगुले यांनी ACB कडे तक्रार दाखल केली होती। सापळा रचून लाच घेताना त्यांना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते। पोलीस उपाधीक्षक रघु जे व निरीक्षक YS धनकाई यांनी पुरावे सादर केले। सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट प्रवीण आगसगी यांनी काम पाहिले। शहापूरमध्ये मराठी विषयाची कार्यशाळा। बेळगाव गट शिक्षणाधिकारी कार्यालय आणि न्यू गर्ल्स हायस्कूल गोवावेस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम भाषा मराठी विषयाची कार्यशाळा हायस्कूलच्या सभागृहात झाली। अध्यक्षस्थानी BD कुर्ची होते। प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक पट्टण उपस्थित होते। साधन व्यक्ती म्हणून CY पाटील व रणजित चौगुले उपस्थित होते। नोडल अधिकारी म्हणून रेखा आष्टेकर, मराठी विषय फोरमचे अध्यक्ष संजय नरेवाडकर उपस्थित होते। सचिन कुर्ची, NK गुरव, MJ कंगराळकर, MI साळुंखे यांनी स्वागत केले। रणजित चौगुले यांना वाङ्मय चर्चा मंडळाचा विशेष साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेतर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनीता सावंत यांनी केले तर BG पाटील यांनी आभार मानले। केदनूर ते मुक्तिमठ रस्ता डांबरीकरणाला प्रारंभ। केदनूर ते मुक्तिमठ रस्ता कामाला प्रारंभ करण्यात आला। आमदार सतीश जारकीहोळी यांच्याकडून यासाठी 6 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। अध्यक्षस्थानी रामा वर्गे होते। ग्रामपंचायत सदस्य गावडू बिर्जे यांनी प्रास्ताविक केले। ज्योती राजाई, लक्ष्मी राजाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। सविता संभाजी यांनी JCP पूजन केले। शांताराम काकतकर यांच्या हस्ते कुदळ मारून रस्ता कामाला प्रारंभ करण्यात आला। आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले, गावातील रस्ता कामांसह तलावाचे काम करण्यात येणार आहे। रस्ता कामासाठी 6 कोटींचा निधी मंजूर झाला असून यातून 6 किलोमीटर रस्ता करण्यात येणार आहे। यापुढेही विकासासाठी कटिबद्ध आहोत। KPCC सदस्य मलगौडा पाटील यांनीही गावाचा विकास करणार असल्याचे मनोगत यावेळी व्यक्त केले। ग्रामपंचायत अध्यक्ष काशव्वा होसमनी, ठेकेदार NS चौगुले आदी उपस्थित होते। तसेच मारुती आजान यांनी सूत्रसंचालन केले तर अनिल होसमनी यांनी आभार मानले। शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण। दुसऱ्या टप्प्यात अर्ज केलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मराठी, कन्नड व उर्दू अशा एकूण 20 शिक्षकांची बदली करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली। पहिल्या टप्प्यात बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाली होती। ऑनलाईन बदली प्रक्रिया असल्याने सलग 4 दिवस प्रक्रिया चालली होती। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देखील इच्छुक ठिकाणी बदलीसाठी शिक्षकांनी अर्ज केला होता। ही प्रक्रिया 2 दिवस चालली। सोमवारी ऑनलाईनच्या माध्यमातून 20 शिक्षकांना बदलीची संधी
मिळाली अशी माहिती जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातून देण्यात आली। हिंडलगा मसनाई यात्रेला भाविकांची गर्दी। हिंडलगा येथील मसनाई यात्रा मंगळवार बुधवारी पार पडली। यामध्ये बेळगावसह चंदगड भागातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। मंदिर परिसरासह गावात भाविकांची गर्दी झाली होती। मसनाई मंदिरात धार्मिक विधी पार पडले। भाविकांनी गावात गर्दी केली होती, त्यामुळे रस्ते भाविकांनी फुलून गेले होते। खेळणी, हार, मनोरंजनाची साधने यांची दुकाने गावात थाटण्यात आली होती। मागील 2 वर्षे कोरोनामुळे यात्रा साधेपणानेच पार पडली होती, परंतु यंदा भाविकांमध्ये उत्साह दिसून आला। काकासाहेब पाटील यांनी घेतली DK शिवकुमार यांची भेट। नुकत्याच विधान परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत। काँग्रेस पक्ष संघटनेमुळे बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले, त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी बेंगळूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष DK शिवकुमार यांची भेट घेतली। यावेळी उभयतांमध्ये पुढील निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा झाली, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। गेल्या काही निवडणुकांमध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकीसाठी निपाणी मतदारसंघात काँग्रेसकडून तयारी सुरू झाली आहे। याची माहिती देण्यासह निवडणुकांमध्ये पक्षाची वाटचाल ठरविण्यासाठी काकासाहेब पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष DK शिवकुमार यांची भेट घेतली। यावेळी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवारास सर्वाधिक मते मिळाल्याबद्दल DK शिवकुमार यांनी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले। शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन। शिवसेना नेते सुधीर जोशी यांचं आज वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं। ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी होते। ते दीर्घकाळापासून आजारी होते, त्यातूनच आज मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं। सुधीर जोशी हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी होते। शिवसेना पक्ष संघटनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी बाळासाहेबांसोबत उल्लेखनीय काम केलं। शिवसेनेच्या स्थापनेपासूनच बाळासाहेबांसोबत काम करत असलेले सुधीर जोशी 1973 मध्ये मुंबईचे महापौर झाले। पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री ही पदेही त्यांनी भूषवली आहेत। न्यायालयीन सुधारणांसाठी 2 कोटी अनुदानाची मागणी। बेळगाव बार असोसिएशन आणि न्यायालय आवारात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच न्यायालयीन इमारतींचे नूतनीकरण करण्यासाठी 2 कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर करावे अशी मागणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे करण्यात आली आहे। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना बुधवारी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले। निवेदनाचा स्वीकार करून या संदर्भात उच्च न्यायालय बेंगळूरचे सरकारी निबंधक यांना कार्यवाही करण्याबाबत सूचना केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। निवेदन देताना आमदार अनिल बेनके, आमदार लक्ष्मण सौदी, महांतेश दोडगौडर आदी उपस्थित होते। महिला विद्यालय हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा दिमाखात। महिला विद्यालय हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा दिमाखात पार पडल्या। व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष मिलिंद पाटणकर, महिला विद्यालय मंडळाच्या चेअरपर्सन डॉक्टर शोभा शानबाग, RS मोरे, मुख्याध्यापक VN पाटील उपस्थित होते। प्रारंभी शाळेतील 4 गटाच्या विद्यार्थिनींनी पथसंचलन केले। RS मोरे यांचा चव्हाड गल्ली क्लस्टरचे CRP पद उत्तमरित्या सांभाळल्याबद्दल सत्कार करण्यात आला। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यानंतर राज्यस्तरापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या 8वीच्या क्रीडापटू श्रेया पोटे हिने क्रीडा ज्योत मान्यवरांच्याकडे सुपूर्द केली। 6वी ते इयत्ता 9वी पर्यंतच्या विद्यार्थिनींनी कवायतीचे प्रकार सादर केले। 8वीच्या विद्यार्थिनींनी लेझिम सादर केला। सूत्रसंचालन KN पाटील यांनी केले। SV बनसूर यांनी आभार मानले। कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे शारीरिक शिक्षक BG तुपारे यांनी नियोजन केले। आदर्श पंडित नेहरूच्या क्रीडा स्पर्धा। आदर्श मराठी विद्या मंदिर व पंडित नेहरू हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच झाला। विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदीहळ्ळी, तुकाराम पवार, ज्योतिबा तांजी, आदर्श शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील, पंडित नेहरू हायस्कूलचे मुख्याध्यापक SG हिरेमठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। गणपत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। गीता पवार व सुमन कंगराळकर यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित केली। क्रीडा शिक्षक JB पाटील व निरंजन कार्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन झाले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी पिरामिड नृत्य लेझिम सादर केले। कार्यक्रमाला दोन्ही शाळेचे शिक्षक व पालक उपस्थित होते। माया लोहार यांनी आभार मानले।
RS वॉरियर्स संघाचा विजय। बेळगाव क्रीडा प्रतिनिधी युनियन जिमखाना आयोजित जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या माळ मारुती चॅम्पियन T20 लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात RS वॉरियर्स गोकाक संघाने युनायटेड बालाजी स्पोर्ट्स संघावर 15 धावा राखून विजय संपादन केला। RS वॉरियर्स संघाचा आनंद कन्नूर याला सामनावीर पुरस्कार तर ओमकार पाटील याला इनफॅक्ट क्रिकेट पुरस्कार देण्यात आला। प्रमुख पाहुणे मसूर बडेभाई, विशाल तुक्कार, महांतेश देसाई यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला। प्रथम फलंदाजी करताना RS वॉरियर्स संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 175 धावा काढल्या। आनंद कन्नूर याने 43, राहुल भजंत्री याने 19, बसवराज पुजारी याने 16 धावा काढल्या। युनायटेड बालाजी स्पोर्ट्स संघातर्फे जावेद एम याने 3, आलम माडीवाले याने 2 गडी बाद केले। उत्तरादाखल खेळताना युनायटेड बालाजी स्पोर्ट्स संघाने 19 षटकात सर्व गडी गमावून 160 धावा काढल्या। आलम माडीवाले याने 22, ओमकार पाटील याने 40 तर राहुल पाटील याने 15 धावा काढल्या। RS वॉरियर्स संघातर्फे शंकर याने 3 तर अनिल नाईक व राहुल भजंत्री यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले। सुळगे येथे ग्रामीण आमदार चषक खुल्या भव्य क्रिकेट स्पर्धा। बेळगाव क्रीडा प्रतिनिधी सुळगे येळ्ळूर येथील AP युवा मंच आयोजित ग्रामीण आमदार चषक खुल्या भव्य हाफिज क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भावकेश्वरी मैदान सुळगे येळ्ळूर येथे करण्यात आले आहे। रविवार दिनांक 27 फेब्रुवारी पासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे। ही स्पर्धा विद्युत प्रकाश झोतात खेळविण्यात येणार आहे। या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख 61,000 रुपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला रोख 31,000 रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे। याशिवाय मालिकावीर साठी रेफ्रिजरेटर तर सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, स्पर्धेतील शिस्तबद्ध संघाला व प्रत्येक सामन्यातील सामनावीर पुरस्कार विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील। स्पर्धेत भाग घेण्यासाठी शुक्रवार दिनांक 25 रोजी पर्यंत इच्छुक संघांनी आपली नावे प्रभाकर नावगे किंवा रवी हाजगोळकर यांच्याशी संपर्क साधून नोंदवावीत। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।